व्यक्त करतो। जय हिंद जय महाराष्ट्र। थैंक यू आमदार, थैंक यू सो मच। और इस बार देखिए पहली गेंद के ऊपर गोल्डन डक का चश्मा पहनकर बैक टू द डक आउट। इसीलिए तो कहते हैं ना आमदार साहब, या जगात तोच सुखी ज्याची बायको मुखी। आणि पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा चष्मा घालून बॅक टू द डक आउट। रिकी बेंडे आउट झालेत। प्रशांत धंबा घेतबाजी केल्यावर पॉवर प्ले का और फाइनल का मैच कोहली प्रीमियर लीग 2025 कार्य सम्राट दमदार आमदार सम्मानीय महेंद्र शेठ दलवीन का काफी बड़ा योगदान। हर साल की तरह इस साल विकास सर ने कहा था कि भाईजान हर टूर्नामेंट का ऑर्गेनाइज किया जाता है, जहां पर भंडारी मायनाक टूर्नामेंट भी, माली समाज भी, पर कोहली समाज की टूर्नामेंट का ऑर्गेनाइज नहीं किया। पर जब हम आमदार के पास गए प्रस्ताव मांगे तो उन्होंने कहा कि आप भी रख सकते हो, काफी बढ़िया आयोजन, और वो भी निःशुल्क। किसी भी खिलाड़ियों से यहाँ पर 1 रुपया का एंट्री फी नहीं ली है और ये निःशुल्क आयोजन यहाँ पर किया गया है। रामा पाटिल मित्र मंडल थल बाजार कोलीवाड़ा के माध्यम से पहली गेंद के ऊपर गोल्डन डक का चश्मा पहनकर बैक टू द पैवेलियन न्यू बैटर परेश झड़े। कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट। इस बार देखिए आड़े बल्ले से खेलने का प्रयास, बकते भजी मांगते वड़ा, कहीं पे निगाह कहीं पे निशाना। डॉट गेंद के साथ प्रशांत दंबा ने अपनी इनिंग की शुरुआत की है। कमाल की गेंदबाजी, हवा की रुख उनके वहां पर आते हुए। पहली गेंद विकेट, दूसरी गेंद डॉट कराते हुए गेंदबाज प्रशांत दंबा। 30 यार्ड सर्कल का यह मैदान वीर दमदार आमदार प्रीमियर लीग में काफी बढ़िया आयोजन किया, न भविष्य न भूतो, और वही मैदान पर फिर से एक बार कोहली प्रीमियर लीग का थरार। ओहो, इस बार ब्लाइंड स्ट्रोक, फिर से एक बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास। कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी, फंसाते हुए, चकाते हुए, गंडाते हुए गेंदबाज प्रशांत दंबा, जो बल्लेबाज को करता है लंबा। तीन चेंडूंचा खेळ, परंतु अद्यापही बॅटला चेंडू लागलेला नाहीये। पहिली फलंदाज बाद झाल्यानंतर आता मात्र हवी झालेला आहे तो गोलंदाज प्रशांत धनबा। परेश झडे संघाचा कर्णधार खेळण्यास तयार। इस बार देखिए स्ट्रेट ड्राइव, गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के पार, बस्तक पर दस्तक देने वाला, वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला। बीना भाभी के हीरो जर्सी नंबर 6 केदार साखरकर स्कोर कार्ड पर आते हुए। पहली 3 गेंदें काफी शानदार गेंदबाजी की थी प्रशांत दंबा, पर इस बार बड़ा स्ट्रोक लगाते हुए बैटर परेश झड़े, कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट, कप्तानी पारी खेलते हुए छक्के के साथ इनिंग की शुरुआत करते हुए बैटर कप्तान परेश झड़े। यस, थैंक यू सो मच। पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद डॉट, चौथी गेंद पर छक्का लगाकर अपनी टीम के हौसला अफजाई करते हुए बैटर परेश झड़े, कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट, 6 रनों के साथ छक्कों की मोहर लगती हुई। याच दरम्यान रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, चेंडू होता कुठे आणि फलंदाज मात्र बाद। डीजे वेट, डीजे थांब। परहूर ग्रामपंचायतचे सरपंच सन्माननीय प्रफुल्ल शेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। प्रफुल्लजी, आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत।
कोळी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत या ठिकाणी केलं जाते आणि आपणास विनंती केली जाते की स्थानापन्न व्हायचे आपण। तो जरूर यहाँ पर पहला से फाइनल का मैच, और इस फाइनल के मैच में पहले पर्व में गर्व है क्योंकि निःशुल्क इस प्रतियोगिता का आयोजित किया गया। रमा पाटिल मित्र मंडल थल बाजार कोलीवाड़ा आयोजित कोली प्रीमियर लीग 2025 सीजन का ये थरार। वेस्ट साइडचा थर्ड अंपायर या वेस्ट साइड चेक करण्यासाठी आंद्रे सर, प्रवीणजी आंद्रे। तत्पूर्वी या कार्यक्रमासाठी आपण पाहतोय थल सोसायटीचे चेअरमॅन दिलेजी चिटके सर इथे उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। दिलेजी चिटके, त्याचप्रमाणे थळ ग्रामपंचायतचे माजी सदस्य विशालजी बुनके यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत। आणि जे मान्यवर या ठिकाणी इतरत्र मैदानामध्ये सामन्याचा नो बॉल, पंचांचा इशारा, इट्स अ बीमर। यस वेस्ट साइड, हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, मेरा हाथ भी गिरा जहां चूना कब था। और यहाँ पर वेस्ट साइड बीबर किस्म की गेंद, ऑफिशियल अंपायर थर्ड अंपायर रिव्यू लेते हुए और यहाँ पर नो करार करते हुए सक्सेसफुल बैटिंग रिव्यू था यहाँ पर, और उसीलिए यहाँ पर सक्सेसफुल बीमर का ले सकते हैं जश, और जरूर रिव्यू सक्सेसफुल होता हुआ। त्याचप्रमाणे आमदार साहेबांचे खास मार्गदर्शक नाही म्हणता येणार, परंतु खास एकदम खास त्यांचे खंदे समर्थक श्यामराव नाईक यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत। श्यामरावजी या आपण या ठिकाणी, आपलं मनपूर्वक स्वागत आहे। स्कोर जा पहुंचा है साक्षी भाभी के हीरो जर्सी नंबर 7 कैप्टन कुल महेंद्र सिंह धोनी, 7 रन स्कोर कार्ड पर लगते हुए। फ्रीड की गेंद फिर से एक बार, ओहो इस बार फ्रीड की गेंद टप्पा गिरने के बाद थोड़ी सी उछाल लेती हुई विकेट कीपर कमलाकर दांत लेके दस्तानों में डॉट गेंद की मोहर लगती हुई स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर 7 रन। कोली प्रीमियर लीग 2025 पर्व पहले फाइनल का मुकाबला, शानदार आयोजन। ओहो फिर से एक बार ब्लाइंड स्ट्रोक आड़े बल्ले से खेलने का प्रयास, कमाल की गेंदबाजी, प्रशांत दम्बा ने शानदार गेंदबाजी करते हुए अपने टीम के लिए मात्र 7 ही रन खर्च किए। कमाल का ओवर, शानदार ओवर। पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण बघतो एक षटकार आणि एक नो चेंडू जाऊन सुद्धा धावसंख्या फक्त 7 आहे। अतिशय कमालीचं षटक टाकलं प्रशांत धनबा याने। श्री गणेश थळ चालमाला संघाचा हा गोलंदाज, परंतु आज त्याने आग ओकणारी गोलंदाजी केली आणि तब्बल फक्त एक फलंदाजाला बाद करून फक्त 7 धावा खर्च केलेल्या आहेत। अतिशय उपयुक्त गोलंदाजी त्याच्याकडून बघायला मिळालेली आहे। दुसऱ्या षटकासाठी कोणाला पाचारण केले जाते? गोलंदाजीसाठी एक उंचपुरा गोलंदाज, पुन्हा एकदा आशुतोष दिवकर। आशुतोष चंद्रकांत दिवकर गेंदबाजी के लिए केटी नाम से जाने जाते हैं, पर उनके सामने विघ्नेश कटोर, एक खतरनाक विध्वंसक बल्लेबाज, अपने नाम की तरह विध्वंस करने वाला खिलाड़ी। कैलाशवासी नामदेव हाशा साखरकर, पुरस्कृत साखरकर ब्रदर्स टीम के लिए किस तरह की बल्लेबाजी करेंगे? और इस बार देखिए शानदार गेंद, और उस शानदार गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक आता हुआ, गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाद 700 मेली खोकुन षटकार मारलाय ठोकून। लगाकर इनिंग की शुरुआत करते हुए गेंदबाज आशुतोष दिवकर के ऊपर अटैक। टीम का स्कोर जा पहुंचा है 13 रन, 13 रन स्कोर कार्ड पर। दूसरा ओवर जारी है, ये क्रिकेट का मैदान, और इस क्रिकेट के मैदान पर कुरुक्षेत्र जारी होता हुआ। फिर से एक बार गेंद हवा में, बैक टू बैक
दूसरा षटकार लगाने का प्रयास पर शानदार कैच, वहां पर जयेश लट, विघ्नेश कटोर की पारी को पूर्ण विराम। डीजे मैच में लगातार 2 मैच में शानदार बल्लेबाजी करने वाले बैटर तेजना भाभी के हीरो प्रकाश रामा हलेकाना मैदान पर आते हुए। पहिला षटकार आला होता, त्याच्यानंतरचा चेंडूवर टप्प्यापर्यंत न पोहोचता अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला। चेंडू बॅटच्या वरच्या कडेला लागला, खूप काळ हवेमध्ये राहिला। उंची खूप जास्त लांब होती परंतु लांबाई नव्हती, त्याच्यामुळे फलंदाजाचा जो स्ट्रोक होता तो लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षक जयेश लटच्या हातामध्ये सहजरित्या जाऊन विसावला आणि विघ्नेशला मात्र आपल्या खेळीची समाप्ती करावी लागली। दुसरा फलंदाज बाद झालेला आहे। धावसंख्या आहे ती 13 धावा। आता मात्र चांगली फलंदाजी पुन्हा एकदा प्रकाश हलेकाना याला करावी लागेल। हा क्या बात है, प्रकाश हलेकानाच्या रडार मध्ये चेंडू येतोय, चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार। हर कामयाब पुरुष के पीछे स्त्री का हाथ होता है और तेजना भाभी के हीरो आज इस मैदान पर छक्कों की बौछार करते हुए गेंद गई सीमा पार, षटकार। टीम का स्कोर जा पहुंचा है उमेश यादव, जर्सी नंबर 19, तनया भाभी के हीरो उमेश यादव स्कोर कार्ड पर आते हुए। ओहो, फिर से एक बार देखिए बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में खेलने का प्रयास, 2 खिलाड़ी गेंद के नीचे, गेंद जाएगी 1 बाउंस, चौकार। फलंदाज बाद झाल्यानंतर थोडासा दबाव येत होता संघाकडे, परंतु प्रकाश हलेकानाने एक षटकार आल्या ठोकला। तदनंतरच्या चेंडूवर चौकार ठोकून आपल्यावर जे दडपण होतं ना ते दूर केलं। अतिशय चांगल्या पद्धतीने धावसंख्या उभारलेली आहे प्रकाश हलेकानाच्या सहाय्याने। 23 धावा दाफलकावर लागलेल्या आहेत। और इस बार देखिए लेग स्टंप के बाहर ऑफिशियल अंपायर का इशारा, वाइट रिव्यू लेते हुए। जरूर यहां पर रिव्यू नहीं है आशुतोष, वाइट के लिए रिव्यू नहीं है। लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद, इस बार ऑफिशियल अंपायर का इशारा, वाइट का आता हुआ। नेहा पटेल भाभी के हीरो, जर्सी नंबर 20 अक्षर पटेल स्कोर कार्ड पर आते हुए। विकास सर, हम देख रहे हैं हमारे रायगढ़ के वसीम आकरम, सम्मान्य शाबिर शरीफ कुरैशी, इनके माध्यम से इस प्रतियोगिता के लिए मैन ऑफ द सीरीज रेफ्रिजरेटर दिया गया है। उनका भी मैं तहे दिल से आभार शाबिर भाई कुरैशी। और इस बार देखिए फिर से एक बार तेजना भाभी के हीरो ऑन द फायर, गेंद सीमा पार, षटकार। छक्का चौवा छक्का लगाकर बल्लेबाज प्रकाश रामा हलेकाना आज इस मैदान पर रणों की बौछार करते हुए खाइंतर तुपाशी नाइतर उपाशी, पर मैं अभी कहूंगा खाइंतर माउरेशी नाइतर उपाशी, क्योंकि कोहली प्रीमियर लीग है और इस कोहली प्रीमियर लीग का थरार और उसमें छक्के चौकों की बौछार करते हुए बैटर प्रकाश रामा हलेकाना 30 रन स्कोर कार्ड पर, 30 रन लगते हुए। ओहो, फिर से एक बार गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, क्या लेंगे कैच और शानदार कैच, विकेट का पतन प्रकाश हलेकाना। सुरुवात केली होती प्रकाशने, 2 षटकार 1 चौकाराची नोंद त्याने आपल्या खात्यामध्ये केली होती, परंतु शेवटच्या चेंडूवर पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू हवेमध्ये गेला, खूप काळ हवेत राहिला आणि
क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता, त्याने कोणतीही चूक केली नाही आणि आणखी एक फलंदाज प्रकाश सारखा माघार येऊन परततोय. परंतु प्रकाश बाद होण्यापूर्वी त्याने 4 चेंडूचा सामना केला आणि महत्त्वपूर्ण 16 धावांची खेळी आपल्या संघासाठी सजवली होती. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे आणि 30 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. नवीन बॅटर मैदानात विपुल पाटील मैदानामध्ये येतोय. विपुल पाटीलला मात्र आता चांगली खेळी करावी लागेल, त्याला साथ द्यावी लागेल. ते त्याचा साथीदार, संघाचा कर्णधार, संघनायक परेश झडे याला. परेश झडेने पहिल्या चेंडूवर फक्त खाली चेंडूला ढकललं गलीच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक सिंगल देतोय फक्त आणि एक सिंगलपेक्षा जास्त धावा मिळत नाही आहेत. अतिशय चांगली जकास कामगिरी बघायला मिळते. धावसंख्या होते ती 1 ने वाढून 31 धावा, 31 रन्स ऑन द स्कोर बुक. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार चेंजेस केले जातील कारण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन या ठिकाणी मैदानात विपुल पाटील आणि परेश झडे यांची जोडी मैदानात आहे. कमसे कम सामन्यामध्ये जर वरचष्मा प्राप्त करायचा असेल तर मिनिमम 60+ धावसंख्या होणं गरजेचं आहे. यस एब्सोल्युटली. विपुल पाटिल स्ट्राइकर पर बैटर और इस बार देखिए मेरी कैप्टन लैंड करने का प्रयास और इस बार देखिए डोकरा डोकरी कवटाचा पोला डोकरा मारते डोकरीला डोला बायको चकनी मेवनी देखनी बायको पच्चा मेवनी बड़ी एक क्या छोड़ दी या मैच छोड़ दी ये तो आने वाला वक्त और समय बताएगा क्योंकि बल्लेबाज विपुल पाटिल को जीवनदान. 32 धावा धावफलकावर आहेत. प्रयत्न चांगला केला होता नितेश हुले यांनी, परंतु चेंडू जरासा पुढे होता, त्यांच्या रेंजच्या आवाक्या बाहेर होता. आडव्या बॅटने अतिशय पुलचा फटका, सक्सेसफुल, डिलाइटफुल. चेंडू जातो सीमा रेषा पार, षटकार. ये तो कहते हैं ना वाकिफ कहा जमाना हमारी उड़ान से, वाकिफ कहा जमाना हमारी उड़ान से. वो और थे जो डर गए आसमान से और परेश झड़े शानदार बल्लेबाजी करते हुए. ओहो, फिर से एक बार थोड़ी सी नीचे रहती हुई गेंद. इस बार लाउड अपील किया, उस अपील को नकारते हुए आत्मविश्वास कम, उत्साह ज्यादा. डॉट गेंद की मोहर. टीम का स्कोर जा पहुंचा है 38 रन. 38 धावा लागल्यात. चांगली सुरुवात आहे ती साखरकर ब्रदर्स संघाची. प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेक हारल्यानंतर तिसऱ्या षटक चालू असताना 38 धावा धावफलकावर लागलेत. ही चांगली गोष्ट आहे, परंतु महत्वपूर्ण असे त्यांचे फलंदाज सुद्धा बाद झालेले आहेत. 3 फलंदाज बाद. इस बार जड़बे डालने की कोशिश खोद कर खेला राजा कोटकर फील्डर थे वहां पर. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दब था, मेरा पांव भी गिरा जहां चूना कब था. डीजे जवानी के मस्ती में चूर. न तेरा कसूर न मेरा कसूर. बॅटर लवकर पाठवा, प्रकाश आले का ना. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर प्लेयर जाईल, त्याच्या आतमध्ये आपल्याला एंट्री करायची आहे, याची नोंद घ्यायची आहे. और इस बार दोनों जवानी के मस्ती में चूर. न तेरा कसूर न मेरा कसूर. न तूने सिग्नल देखा न मैंने सिग्नल देखा. क्रिकेट की परिभाषा में एक्सीडेंट होता हुआ. न्यू बैटर मैदान पर सुजल लड़गे न्यू बैटर मैदान पर आते हुए टीम का स्कोर रुका हुआ 38 रन 38. 38 धावा धावफलकावर आहे. जयेशने सुद्धा चांगलं कमबॅक केलंय. एक षटकार गेल्यानंतर दुसऱ्या दोन्ही चेंडूंवर एकही धाव खर्च केलेली नाहीये. परेशला बांधून ठेवलेला आहे, यशस्वी ठरलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे 38 धावा, 38 रन्स ऑन द स्कोर बुक. अजूनही हे षटक संपल्यानंतर 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे आणि त्या 2 षटकात मिनिमम 60+ धावा होणं अतिशय गरजेचं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जयेशचा. जोरकस मारण्याचा पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय डीप मिड विकेटच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक तैनात. 1 धावेपेक्षा जास्त धावा मिळत नाहीयेत. धावसंख्या शेवटच्या चेंडूवर होते ती 39 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 13च्या सरासरीने ही धावसंख्या बघतोय आपण 39 लागलेला आहे. उर्वरित 2 षटकं येणं बाकी आहे. बघूया कशा पद्धतीने खेळ रंगणार, कोण फलंदाज चांगली धावसंख्या करेल. सुजल लडगे आणि त्याचा साथीदार परेश झडे संघाचा कर्णधार कशा पद्धतीने फलंदाजी करेल हे येणारे 2 षटकांमध्ये बघायला मिळेल. 3 ओवर की समाप्ति के बाद 13 के औसत से बल्लेबाजी करते हुए बल्लेबाजी करने वाली टीम डुकू 11 फकीरपाड़ा, जबकि टॉस जीता है
और पहले फील्डिंग का मुसाफा लेते हुए फकीरपाड़ा टीम यहाँ पर, और बल्लेबाजी करने वाली टीम कैलाश वसी नामदेव हर्षा साखरकर पुरस्कृत साखरकर ब्रदर्स। स्ट्राइक पर बैटर फिर से एक बार कप्तान परेश जड़े, और नॉन स्ट्राइक पे उनका साथ देते हुए सुजल लड़के। चौथी ओवर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज आशुतोष दिवकर। अतिशय चांगलं मैदान या ठिकाणी बघतोय। आमदार साहेबांच्या कृपेने सगळ्यांना खेळण्याची संधी या मैदानावर प्राप्त झाली। 2 प्रीमियर लीग या मैदानावर खेळलेल्या आहेत आणि एक सुसज्ज असा सुंदर मैदान या ठिकाणी खेळाडूंसाठी उपलब्ध झालेलं आहे। ऑफिशियल पार का इशारा मृत गेंद जीत गेंद जिसे कही जाएगी। रनवे में थोड़ी सी खराबी, फिर से एक बार आशुतोष दिवकर केटी गेंदबाजी करेंगे वर्सोलियन की जानिब से। इस बार शॉट और पुल, और इस बार गेंद गई सक्सेसफुल। गेंद बाउंड्री लाइन के पार, वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला। मास्टर इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर। रितिका सचदे भाभी के हीरो जर्सी नंबर 45 रोहित शर्मा 45 रन स्कोर कार्ड पर आते हुए। फिर से एक बार पहली गेंद पर छक्का लगाते हुए बैटर परेश जड़े, और इस बार एक्स्ट्रा कवर की दिशा में खेलने का प्रयास फील्डर थे, और जब तक फील्ड करेंगे तब तक भाग मिल्का भाग, तब तक 2 रन लेने का मौका। 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है रीना भाभी के हीरो जर्सी नंबर 47 केदार साखरकर स्कोर कार्ड पर आते हुए। याच दरम्यान पप्प्याजी दळवी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतोय आणि विनंती करतोय की त्यांना आपण येऊन या ठिकाणी मंचकावर स्थानापन्न व्हायचं आहे। या पप्प्याजी सिंगल सिंगल डबल अशा पद्धतीने धावसंख्या मात्र चांगल्या पद्धतीने चालू आहे। 48 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत। 48 रन्स ऑन द स्कोर बुक। अतिशय चांगल्या पद्धतीने कॅप्टन्स नॉक बघायला मिळतो तो परेश झडियाचा। 14 चेंडूंचा सामना अद्यापर्यंत केलेला आहे। 23 रन्स। यस ऋषिक बाबू टोपी गजानन बुंदके आपण पप्प्या दलवी यांना कोळी समाजाचे एक प्रतीक टोपी द्यायची आहे। त्याचप्रमाणे मोहनशेठ ठाकूर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे। टोप्या भरपूर आहेत आपल्याकडे। हो स्टेज कमी पडेल सेट। यस बरोबर आहे। आज मैदानात उभा आणि क्या बात है, एक आणखी एक जोरदार आगार सुजल लडकेच्या बॅटमधून आलेला आहे। घणाघाती प्रहार षटकार। तभी पाटिल पर आज इस मैदान पर रीना भाभी के हीरो केदार साखरकर ऑन द फायर। शानदार डांस यहां पर करते हुए छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है अब तक 54 रन 54। 48 के बाद यहां पर यह छक्का 54 रन स्कोर कार्ड पर। परंतु काय झालं, पहिल्या षटकामध्ये सुद्धा आशुतोष दिवकरवर हल्ला बोल केला होता। 23 धावा काढल्या होत्या पहिल्या षटकामध्ये त्याच्या, तरी सुद्धा कर्णधाराने त्याच्यावर विश्वास दाखवला, त्याला दुसरं षटक टाकण्यासाठी दिलं। परंतु दुसऱ्या षटकात सुद्धा पहिल्या 5 चेंडूत तब्बल 15 धावा त्याच्या खर्च झालेल्या आहेत आणि 54 धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे। अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये आपण बघतोय अद्यापर्यंत संघाचं मार्गक्रमण साखरकर ब्रदर्स चालू आहे। चांगली धावसंख्या उभारण्याच्या रोखाने त्यांचा एक अतिशय चांगली फलंदाजी बघायला मिळते। 54 धावा तब्बल धावफलकावर आहेत। 5वं षटक 4थं षटक चालू आहे। याच्यानंतर येणाऱ्या एका षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील हे बघणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे। या षटकातील आशुतोषचा शेवटचा चेंडू, उलटा चेंडू कदाचित बिमर असू शकेल, परंतु बघूया षटकार तर निघालेला आहे। अप्रतिम असा फटका सीमा रेषापार, आणखी एक दर्जेदार षटकार। सर प्लीज आपके लिए मौका है फिर से एक बार। डीजे वाजू द्या।
यस, ऑफिशियल अंपायर का इशारा, नो गेंद। यहां पर तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया। उगड़ा डोले पाने चेंडू आहे फ्री हिट, आम तो आम गुटलियों के दाम। बैटर फिर से एक बार स्विट्जरलैंड के स्ट्राइकर पर, और फिर से एक बार जली को आग कहते हैं। और पर इस बार फ्री हिट का मौका, शानदार प्रयास किया, कोशिश की, और ऐसा लग रहा था कि गेंद सीमा पार होगी, पर शानदार प्रयास वहां पर फील्डर के द्वारा। इस दोनों के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है सूर्य कुमार यादव, जर्सी नंबर 63, स्कोर कार्ड पर आते हुए 63 धावा। अतिशय चांगल्या पद्धतीने या दोन्ही फलंदाजांनी मार्गक्रमण केलंय। पहिल्या षटकात 23 धावा खर्च केल्या आशुतोष दिवकर यांनी, आणि या षटकात किती तर 24 धावा, म्हणजे 2 षटकात तब्बल 47 धावा खर्च केलेल्या आहेत, ज्या 5 षटकात सुद्धा आपल्याला बघायला मिळत नाहीत। अतिशय त्याच्या या षटकामध्ये अंतिम सामन्यात मात्र एक्स्ट्रा प्रेशर घेतला गेला कदाचित गोलंदाजाने, आणि त्याच्यावर हल्ला बोल केला गेला। 4 षटकांचा खेळ समाप्त, 63 धावा धावसंख्येवर धावफलकावर लागलेले आहेत, आणि अतिशय महत्त्वपूर्ण अंतिम सामन्यात साखरकर ब्रदर्स संघाने चांगली कामगिरी सुद्धा केलेली आहे। लाजवाब बल्लेबाजी सुजय लडगे आणि परेश झडे या लखमादेव नवगाव संघाच्या 2 नवगावकरांची, तळ संघाचं नेतृत्व करतायत आज 2 नवगावकर। यस, इसीलिए तो कहेंगे आशुतोष, लैला के शादी में लफड़ा हो गया, लैला के शादी में लफड़ा हो गया, गेंदबाज इतना भागा कि लंगड़ा हो गया। गेंद बाउंड्री लाइन के पार, षटकार। इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 69, 69 रन स्कोर कार्ड पर। परेश झड़े स्ट्राइक आउट पर बैटर, इस बार एलिवेशन देते हुए गेंद हवा में जरूर थी, फील्डर थे वहां पर, 1 रन लेने का मौका, 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 70 रन। शानदार बल्लेबाजी, कैलाशवासी नामदेव हर्षद साखरकर पुरस्कृत साखरकर ब्रदर्स फाइनल में बल्लेबाजी करते हुए। ओहो, फिर से एक बार गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, और शानदार कैच। इस बार सुजय लड़के की पारी को पूर्ण विराम डीजे। यहाँ पर राजू कोटकरच्या पहिल्या चेंडूवर षटकार लगावल्यानंतर त्याने चांगलं कमबॅक केलं। पुढच्या चेंडूवर 1, नंतरच्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केली। नवीन फलंदाज अमोल ढोले मैदानामध्ये येतोय। फलंदाजीसाठी अमोलला जरुरीत आहे की 3 चेंडूंवर जास्तीत जास्त धावा काढण्याची, किंवा आपला सहकारी आहे त्याला स्ट्राईकवर आणण्याची। या चेंडूवर मात्र फलंदाज धावचीतच्या स्वरूपात बाद। एक लेजेंडरी क्रिकेटर थलेश्वर थल के खिलाड़ी अपरेश खोत नॉन स्ट्राइक एंड पर आते हुए, जबकि स्ट्राइक पर बैटर परेश झड़े। आने वाली 2 गेंदें शेष बाकी है फाइनल का मैच। कोहली प्रीमियर लीग 2025 पर्व पहले का थरार, कार्य सम्राट दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी, इनका काफी बड़ा योगदान। और इस बार स्लोअर वन गेंद जरूर डाली थी यहाँ पर गेंदबाज राजा कोटकर। इस इनिंग की आखिरी गेंद आना बाकी, कमाल की गेंदबाजी राजा कोटकर, मैन फ्रॉम चोरडे, कमाल की गेंदबाजी करते हुए। ओहो, फिर से एक बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास, बनी तो आबाद नहीं तो बर्बाद, पर इस बार 1 रन लिया, दूसरी रन लेने का प्रयास। भाग अर्जुन भाग,
पर तब तक एक ही रन पर प्रयास, एक रन के साथ स्कोर में बढ़ोतरी। स्कोर जा पहुंचा है 71 रन और जीतने के लिए 72 रनों का टारगेट। हो लगेच लावायचे आहे, कारण नाणेफेक सॉरी सूर्याचा अस्त होत आहे, त्याच्यामुळे काळोख पडेल फलंदाजी करणाऱ्या संघाला नंतरच्या, म्हणून साखरकर ब्रदर्स लगेच क्षेत्ररक्षण लावा, लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे, फलंदाज सुद्धा लगेच यायचा आहे। पाच चेंडूंवर मुन्नाभाई फक्त 2 धावा निघाल्या होत्या, त्याच्यामुळे सामना असं वाटत होतं की 80 पर्यंत धावसंख्या साखरकर ब्रदर्स जमवेल, परंतु 71 धावांवर त्यांना सीमित ठेवलं आणि 72 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे ते डुग्गू 11 फकीरपाडा संघासमोर। बघूया डुग्गू 11 संघाचे फलंदाज कशा पद्धतीने। सलामीची जोडी पुन्हा एकदा आपण बघतोय, कमलाकर दादले आणि त्याचा साथीदार जयेश लट यांची अनुभवी खेळाडूंची जोडी मैदानात येते। त्यांना माहिती आहे आपल्या दोघांच्यावर भरपूर संघाची भिस्त आहे आणि कशा पद्धतीने फलंदाजी करायला पाहिजे हे जयेश लटला माहिती आहे। मागच्या मॅचमध्ये 50 आणि या स्पर्धेतील एकच अर्धशतक झालेलं आहे आणि ते जयेश लटच्या नावावर आहे। त्याने अगोदरच्या मॅचला 50 ठोकून आपल्या संघाला सेमीफायनलमध्ये प्रवेश करून दिला होता आणि सेमीफायनलच्या मॅचमध्ये सुद्धा चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत त्याने पोहोचवलेला आहे। आणि आता अंतिम फेरीत सुद्धा जर हा कोहली प्रीमियर लीगचा उत्कृष्ट चषक जो आहे ना तो प्राप्त करायचा असेल, अंतिम विजेतेपद पहिल्या पर्वाचं प्राप्त करायचं असेल तर त्याला त्याची चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल। परंतु आपल्यावर झालेली दमछाक होऊन सुद्धा संघाचा कर्णधार पुन्हा गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन सुद्धा आलेला आहे। कौतुक करावं लागेल त्याचं जिगरपरा वृत्तीचं, परंतु तरीसुद्धा त्याच्याकडे किती स्टॅमिना आहे आणि तो कशा पद्धतीची गोलंदाजी करेल हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। 72 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानात आलेली आहे आणि परेश झडे गोलंदाजीच्या मार्कवर। कमलाकर आणि जयेश यांची जोडी मैदानात आहे। बघूया कशा पद्धतीने कमलाकरच्या समोर त्यांना क्रिकेटचे धडे गिरवलेले आहेत आणि कमलाकर त्यांना कशा पद्धतीने सामोरे जाणार, कमलाकरच्या समोर ते किती धावा जमवणार, गोलंदाजी करणार कशा पद्धतीचे हे येणारा काळच ठरवेल। कारण 5 षटकात तब्बल 32 चेंडूंमध्ये 72 धावांचं लक्ष आहे आणि हे लक्ष आपण या मैदानामध्ये कित्येक वेळा पार करताना बघितलेलं सुद्धा आहे। तसेच आपण पाहतोय दिनेश सुधाकर थळे इथे आले, त्यांचा सुद्धा सहर्ष स्वागत दिनेशजी थळे। आणि जेवढे जुने आमचे ग्रामस्थ मंडळ बसलेले आहेत ना इतरत्र प्रेक्षकांच्या मध्ये, त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा आमदार साहेबांच्या वतीने कोहली प्रीमियरच्या लीगच्या वतीने मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय। सामन्याला सुरुवात झालेली आहे। पहिल्या चेंडूवर क्या बात है, ट्विस्ट या ठिकाणी पहिल्या चेंडूवर प्रवीणजी आंद्रे, चला दमछाक झाली तरी या मैदानामध्ये तुम्हाला थोडासा आराम नाही आहे, विश्रांती नाही तुम्हाला। पहिल्या चेंडूवर अप्रेश खोतचं कौतुक करावं लागेल। चेंडू हातात आला त्याच वेगामध्ये त्याने पुन्हा चेंडू स्टंपच्या दिशेने फेकला आणि स्टंपच्या दिशेने रस्त्या उद्ध्वस्त झाल्यावर कमलाकर दादले त्यावेळेला कुठे आहे हे बघण्यासाठी या ठिकाणी थर्ड अंपायरला पाचारण केलेलं आहे।
अतिशय सुंदर असं मैदान, बोथ एंड असला की 360 डिग्रीवाले जे फलंदाज असतात ना, मुंबईचे खेळाडू दादा अशा प्रकारचं मैदान दिसल्यावर खुश होतात, कारण त्यांना पॉवर प्लेला अशा प्रकारचं मैदान हवं असते जेणेकरून त्या मैदानाच्या चारी बाजूला फलंदाजी करू शकतील. पाठीमागे डिक्लेअर असलं की त्यांना थोडंसं अंकुश लागायला जातो त्यांच्या बॅटवर, तशा पद्धतीचा अंकुश नाही आहे, तर त्यांना मनसोक्त खेळण्याची संधी कृष्णा सातपुते किंवा संपूर्णपणे जे मुंबईचे उत्कृष्ट खेळाडू आहेत ना, त्यांना हे मैदान खूप भावणारं मैदान आहे. आणि यावेळेला आमदार साहेबांच्या कृपेने या मैदानावर देशीय आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे, टेनिस क्रिकेटचे सामने खेळणारे सर्व खेळाडूंची या ठिकाणी खेळ बघण्याची संधी प्रेक्षकांना प्राप्त झाली होती. आणि काय ती अवाढव्य गर्दी, तौबा गर्दी या ठिकाणी, न भूतो न भविष्यती असं हे मैदान खचाखच भरलं होतं. आणि त्या मैदानावर उभं राहायला जागा नव्हती, म्हणून सगळ्यांच्या प्रेक्षकांच्या खातीर ती आपण जी रेलिंग लावली होती त्याच्या आतमध्ये सुद्धा प्रेक्षक बसले होते, आणि तरी सुद्धा बसायला जागा पूर्ण झालेली नव्हती. एवढी प्रचंड गर्दी होती. प्रेक्षक स्टेडियमच्या बाहेर जे स्क्रीन लावलं होतं त्यावर सुद्धा बघून सामन्यांचा आनंद घेत होते. गतवर्षी सुद्धा तशीच गर्दी होती, पण त्याही गर्दीचा उच्चांक यावेळेला मोडला. यस, रेड लाइट, बल्लेबाज बैक टू द पवेलियन. यहाँ पर टॉपिंग क्रीज में पहुंच नहीं सके थे और बैटर OUT आउट. डीजे महेंद्र शेठ, बस दुसरं काही नाहीये. तुमचं प्रश्न किती असतील, प्रत्येक जण सकाळपासून संध्याकाळपर्यंत अक्षरशः प्रश्नांची सरबत्ती घेऊन शेठच्या दरवाजात आलेले असतात, परंतु त्यांचं सर्वांचं शंकाचं निरसन करून एकमेव अशी व्यक्ती आहे जे त्या सर्व शंकांचं निरसन करून जाताना त्यांच्या चेहऱ्यावर थोडंसं स्मिता असे असते की आपण या ठिकाणी थोडेसे घाबरत आलो होतो, परंतु जाताना त्यांच्या मनामध्ये एक सुखद भावना निर्माण होते की आपलं काम यावेळेला होणार. काम कधीही होईल परंतु ते होणार, ही एक आशा त्यांच्या मनात निर्माण होऊन जाते. परंतु बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झालेला तो परेश झडे, बॅटर जयेश लट. परंतु जयेश लटवर हल्ला केला जातोय, अतिशय जबरदस्त असा प्रहार केला जातोय, अतिशय जबरदस्त झकास मध्ये मारला. मास्टर कमलाकर दादले बाद झाल्यानंतर मात्र सर्व सूत्र आता जयेश आपल्या हातामध्ये घेतोय. जयेशला माहिती आहे की थांबायचं नाही, गड्या थांबायचं नाही, कारण 72 धावांचं लक्ष्य समोर आहे. पहिल्या चेंडूवर आल्या त्याने षटकार ठोकून आपले मनसुबे स्पष्ट केलेले आहेत. बघूया कशा पद्धतीने मार्गक्रमण होणार. सुनीलजी डोरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या मैदानाचा ज्यांना अतिशय चांगला अनुभव आहे, कशा पद्धतीने मैदानावर खड्डा कुठे आहे हे सुद्धा त्यांना माहिती आहे. श्रीकांतजी पाटील आहेत आमचे मित्र. चेंडू चांगला, फटका त्याच्याही पेक्षा चांगला, अतिशय दमदार असरदार चौकार. दोन चेंडूंवर दोन अतिशय आक्रमक फटके मारल्यानंतर थोडासा दबाव निर्माण केलाय परेश झडेवर, परंतु परेश झडे कॅप्टन आहे, समोर जयेश लट कॅप्टन आहे. कॅप्टन्स टू कॅप्टन्स, बेस्ट वर्सेस बेस्ट. ही टाइमपास करू नका, सूर्याची किरण आहे तरी सुद्धा वेळ वाया घालू नका. परंतु चांगलं कमबॅक, आणि वेळ वाया घालू नका प्लीज. नाही बरोबर आहे धीरज, बरोबर असू दे. टाइमपास करू नका, कारण सूर्याची किरण समोरच्या संघाला सुद्धा कोणताही डिसएडव्हान्टेज होता कामा नये. सामना महत्त्वपूर्ण आहे. अजून 1 तास आहे. कालच्या दिवशी आपण बघितलं या सूर्यप्रकाशात मॅचेस खेळवण्यात होत्या. धावसंख्या स्थिर आहे 10 धावा.
या चेंडूवर असं वाटलं होतं की चेंडू बाद होईल की काय फलंदाज. अकरा धाव फलकावरती पुन्हा एकदा परेश झडे षटकातील पुढचा चेंडू. ऋतिक गारबट मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली, आता पण तीच करायची पुनरावृत्ती आणि चेंडू गेलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. खोलात टाकण्याचा प्रयत्न त्याला खोदून काढलाय, चेंडू गेलाय सीमा पार, चौकार. मास्टर इस चौके के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है नुपुर भाभी के हीरो जर्सी नंबर 15 भुवनेश्वर कुमार स्कोर कार्ड पर आते हुए 15 धाव फलकावरती. चला टीम मीटिंग घ्यायची नाहीये, पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. 15 धाव फलकावर आहेत. चांगली सुरुवात डुग्गू 11 फकीरपाडा संघाची. 72 धावांचं टार्गेट चेस करताना जो टार्गेट आहे ना ॲव्हरेज रिक्वायर्ड रन रेट त्याच्या पद्धतीने चांगली सुरुवात केलेली आहे ती डुग्गू 11 फकीरपाडा संघाने. पुढच्या षटकासाठी सुजल लडगे याला पाचारण केले जाते गोलंदाजीला. सुजल लडगे एक वेगवान गोलंदाज लखमादेव नवगाव संघाचा आज प्रतिनिधित्व करतो या ठिकाणी. साखरकर ब्रदर्स स्थळ संघाचं अतिशय चांगल्या पद्धतीने कालच्या पहिल्या दिवसापासून त्याने या ठिकाणी गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. परेश झडेने चांगली कामगिरी केली होती बॅटिंग बॉलिंगच्या क्षेत्रात. सुजल लडगे सुद्धा चांगली कामगिरी करतोय. आज पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्यानंतर आता दुसऱ्या षटकामध्ये जबाबदारी आहे त्याच्यावर जयेश लट सारख्या फलंदाजाला बांधून ठेवण्याची, परंतु जयेश लटला बांधण्याचं खूप अवघड आहे, मुश्किल है. सुजल लडगे क्षेत्ररक्षण आपण बघतोय कशा पद्धतीने सजवलेला आहे. आक्रमक क्षेत्ररक्षक लावलेले आहेत. पॉवर प्ले सेकंड पॉवर प्ले आहे. 3 क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतात सीमारेषेवर. ओहो थोडासा दबाव प्रेशर दडपण मोठा खेळाडू होता त्याचा दबाव आला होता आपरेश्वर शेवटच्या क्षणाला पकडला होता झेल, परंतु त्याच्या हातातून ये क्या हो रहा है भाई अशा पद्धतीने झेल मात्र निसटलाय. परंतु सामना निसटत नाही आहे ना साखरप्रदार्थ संघा क्षेत्ररक्षकांकडून, हे मात्र बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. झेल मात्र निसटलेला आहे. सोप्पा झेल केला होता त्याने, चांगला आपल्याकडे धावत येऊन कलेक्ट केला होता, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू निसटला. 2 धावा प्राप्त झालेल्या आहेत त्या जयेशला. पुन्हा एकदा अप्रेशच्याच भेटीला चेंडू जातोय. अप्रेशनाही त्या ठिकाणी आता चांगल्या पद्धतीने चेंडू फील्ड केला जातोय. थोडासा थ्रो वाईड होतोय. आणखी 1+1 अशा 2 धावा मिळत आहेत. पुन्हा थोडासा दबावाखाली येतो तो साखरकर ब्रदर्सचे क्षेत्ररक्षक. थोड्याशा चुका होतात त्यांच्याकडून आणि चुकांचा फायदा दोन्ही फलंदाज सुद्धा घेत आहेत. पळून 2 धावा पूर्ण करतायत. 19 धावा धावफलकावर लागतायत. गोलंदाजी चांगली होते, परंतु त्याला फलंदाजांची क्षेत्ररक्षकांची सुद्धा साथ अतिशय आवश्यक असते. परंतु यावेळेला क्षेत्ररक्षकांकडून थोड्याशा चुका होतात आणि त्या चुका कधीही महाग ठरू शकतात. आउट ऑफ द ऑस्टम चेंडू. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉलचा. अवांतर धावसंख्येत 1 ची वाढ होते. 1 धावसंख्या झालेली आहे ती 1 ने वाढून 20 धावा 20 रन्स ऑन द स्कोर बुक. ये लीजिए जले पे ऊपर नमक. चेंडू जातो पुन्हा एकदा लॉन्ग ऑफ सीमा रेषा पार. आणखी एक दर्जेदार षटकार. फलंदाजाला जर आपण असे जीवनदान दिलं ना तर सामना कधीही काढण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे आणि त्याचाच परिचय देतो, प्रत्यय घडवून देतोय जयेश लटच्या बॅटमधून. आणखी एक षटकाराची नोंद केली जाते.
पुन्हा एकदा चांगला चेंडू, चेंडू जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी विघ्नेश कठोर शतरक्षण करतोय. सिंगल तर घेतली, डबल घेण्याची शक्यता, थोडीशी चूक झाली की लगेच डबल घेतली जाते. अशा प्रकारे एक धाव मात्र मिळते. धावसंख्या 27 धावा. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. 27 धावा चांगल्या पद्धतीने आपण बघतोय या ठिकाणी ॲव्हरेजमध्ये खेळतात. आस्किंग रन रेट आहे ना, तो कशा पद्धतीने आहे याच्यावर लक्ष आहे दोन्ही खेळाडूंचं आणि त्याच्या दिशेने पाठलाग केला जातोय. सक्सेसफुल रन चेस होणार का? 72 धावांचं लक्ष, संध्याकाळची वेळ, फायनलचा दबाव या मैदानामध्ये. क्या बात है, क्या बात है, लाजवाब, अप्रतिम, अद्वितीय असा हा नेत्रदीपक षटकार. हा षटकार ठोकल्यानंतर मात्र दबाव निघून जातो. दबाव निर्माण होतोय तो साखरकर ब्रदर्सकडे. परंतु साखरकर ब्रदर्स संघाची जमेची बाजू काय तर त्यांची गोलंदाजी. त्यांच्या गोलंदाजांना चांगलं कमबॅक करावं लागेल आणि पुन्हा आपल्या संघाला कमबॅक करावं लागेल. धावसंख्या झालेली आहे 33 धावा, 33 रन्स. शेवटची 9 मिनिटं बाकी आहेत. यावेळेला चेंडू मात्र मारून एक धाव मात्र पटकावलेली आहे. दोन्ही फलंदाजांनी स्ट्राईक रोटेट केलेला आहे. धावसंख्येत 1ची वाढ झालेली आहे. हा षटक सुद्धा थोडंसं महागडं ठरते कारण या षटकामध्ये जीवनदान गेलं होतं. षटकारा पहिल्या चेंडूवर जयेश सारख्या फलंदाजाला जीवनदान गेल्यानंतर संघाची धावसंख्या आहे 17च्या सरासरीने 34 धावा. आता 18 चेंडू 38 धावा. जो फायनलचा जो चषक आहे तो दृष्टिक्षेपात येऊ लागलेला आहे. डुग्गू 11 फकीरपाडा संघाच्या नजरेस पडू लागलेला आहे. परंतु तरीसुद्धा जमेची बाजू काय आहे साखरकर ब्रदर्सची तर त्यांची गोलंदाजी. बघूया तिसरं षटक कोणाच्या हातामध्ये. चेंडू परेश झडे. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकासाठी त्याला पाचारण केलं जातोय. परेशवर जबाबदारी आहे ती या षटकामध्ये चांगलं कमबॅक करून दाखवण्याची. कारण संपूर्ण 5 षटकं मैदानात होता फलंदाजी करत असताना. थोडासा दबाव निर्माण झाला त्याच्यावर, थोडासा दमछाक झाली होती आणि पहिल्या षटकात तो दमछाक त्याची थोडीशी दिसून आली होती. याच वेळात आपण बघतोय राऊत साहेब मैदानावर उपस्थित झाले. त्यांच्या समवेत ठाकूर साहेब सुद्धा आले आहेत. मी विनंती करतोय आमच्या मित्रमंडळांना की आपण त्यांचा सन्मान करायचा. केदारनाथ साखरकर दोन्ही मान्यवरांचा या ठिकाणी. 8 मिनिटं बाकी आहे जयेश. आपल्या कोळी समाजाची एक शान. 2 बाबू 2. यस हेमंत मळव यांना विनंती आहे की आपण राऊत साहेबांचा सर्वप्रथम आपण सन्मान करायचा आहे. 1 धाव या ठिकाणी प्राप्त केली जाते लेग बायच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या झालेली आहे ती 35 धावा, 35 रन्स. हेमंत यामधून या. कॅमेरामन प्लीज इथे एक ते गेम तुम्ही ना स्वतःच्या नाही. चांगल्या पद्धतीचा चेंडू. यावेळेला परेश झडेवरती दाखवलेला विश्वास. याच वेळेला आपण राऊत साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. एक या स्पर्धेचं कोळी प्रीमियर लीगचं सन्मान चिन्ह आणि कोळी समाजाचं प्रतीक टोपी, टोलकर टोपी. त्याचप्रमाणे ठाकूर साहेब सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत आलेले आशिष यादव यांचा सुद्धा सन्मान केला जातो. केदारनाथ साखरकर, आशिष यादव यांचा सन्मान करायचा आहे आपण. धावसंख्येत 6 निवार धावसंख्या झाली ती धावफलकावरती 41. लट यांच्या माध्यमातून आपण बघतो षटकाराची नोंद केली गेलेली आहे. आता बघूया धावसंख्या कशा पद्धतीने पाहिजे. 35 धावा धावफलकावर आहेत. 41 धावा धावफलकावर आहेत. 15 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. हो यावेळेला मात्र कोणतीही चूक करत नाहीये परेश झडे. बॅक टू द पॅव्हेलियन. जयेश लट.
योगदान दिलंय बॅटर जयेश लट. चांगली किमया त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलीत. 72 धावांचा टार्गेट सेट केलाय आणि त्याच्यावरती प्रत्युत्तर फलंदाजी करत असताना वैयक्तिक 28 धावांचं योगदान देताना 41 धावांवरती दुसरा गडी गारद झालाय. सामन्याचं चित्रण बघूया आपण. 14 चेंडू 31 धावांची आवश्यकता आहे. निर्देश चला फटाफट. 14 चेंडू 31 धावा. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालेला आहे. अतिशय चांगली रंगतदार अवस्था या सामन्यात बघायला मिळालेली आहे. सामन्यात रोमांच निर्माण झालेला आहे. जयेश लट यांनी चांगली फलंदाजी केली. 11 चेंडूंमध्ये तब्बल 28 धावा आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण त्याने जोडल्या आणि माघारी परतलेले आहेत. अतिशय चांगल्यामध्ये रोमांचकता झालेली आहे. 14 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 31 धावांची आवश्यकता आहे. मागच्या मॅचमध्ये नितेश हुले याने सामन्यामध्ये जान आणली. सामन्यामध्ये आपल्या संघाला फायनलपर्यंत घेऊन गेला. तोच नितेश हुले यावेळेला मैदानात येतोय. मागच्या सामन्याची पुनरावृत्ती करत त्याला अंतिम सामना सुद्धा जिंकवावा लागेल अशा पद्धतीची फलंदाजी करणं त्याला अत्यावश्यक आहे. परंतु परेश झडेच्या पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार केला जातोय. चेंडू वाइडिश लॉन्ग ऑफच्या क्षेत्रामध्ये सिंगल से ज्यादा कुछ नहीं मिलने वाला. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अप्रेशकडून एकच धाव मिळते. धावसंख्या वाढल्यानंतर आपण बघतोय 13 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. 42 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. उर्वरित 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय ऋतिक घारबट. नॉन स्ट्राईकला नितेश हुले. गोलंदाजी मोर्चावरती गोलंदाज पुन्हा एकदा परेश झडे. कॅप्टन लिडिंग ऑफ द फ्रंट. ओहो चांगल्या पद्धतीचा चेंडू. यावेळेला फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक होते. चांगला प्रयत्न. बाईच्या स्वरूपात एक धाव घेतली गेली. बॅट यस बॅटची कडा घेतली होती. चेंडूने एक धाव मिळालेली होती. षटकाची समाप्ती झाली. परेशने चांगलं कमबॅक केलं. कमबॅक करून देणारा हे षटक 9 धावा खर्च केल्या त्याने. आता 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 29 धावांची आवश्यकता आहे. बघूया प्रणित टेंगळे या ठिकाणी मैदानामध्ये गोलंदाजी सज्ज आहे. चौथं षटक प्रणय टेंगलेच्या हातामध्ये चेंडू. प्रणय टेंगलेने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चौथं षटक हाताळलेलं आहे. 3 मिनिटांचा खेळ या षटकासाठी 3 मिनिटांचा वेळ आहे. बघूया हे षटक कशा पद्धतीने हाताळलं जाईल. 3 मिनिटात हाताळलं तर मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाला कोणताही भुर्दंड बसावा लागणार नाही. परंतु 3 मिनिटाच्या पेक्षा जास्त अवधी झाला हे षटक संपायला तर मात्र त्यांना अतिरिक्त एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात येते. 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये येऊन ठेपलेला आहे. कारण 29 धावा तशा बघितल्या तर 3 षटकार आले तर मात्र सामना फलंदाजी करणाऱ्या संघाकडे जाऊ शकतो. परंतु गोलंदाजांनी जर ती किमया केली तर मात्र चित्र वेगळं दिसू शकेल. 12 चेंडू आणि 29 धावा. अतिशय चांगला हा धलालता चषक पर्व पहिल्याचा विजेता होण्याचं स्वप्न कोणता संघ घेऊन जातो उराशी. उलटा चेंडू भिरकावून दिला. चेंडूला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून षटकार. सुद्धा वैशिष्ट्य आहे. प्रत्येक इनिंगला त्यांनी पहिल्या चेंडूवर षटकार खाल्लेला आहे. बहुतेक वेळेला आपण बघितलं पहिलं षटक टाकायला आला षटकारांनी त्याच्या स्वागत केलं गेलं. नंतरचे 5 चेंडू मात्र तो चांगलं टाकते. आत्तापर्यंतचा लौकिक आहे. परंतु या फायनलच्या मॅचमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करेल. चला एक बोनस मिळतोय. नो +6. कर्णधाराचं लक्ष पाहिजे. क्षेत्ररक्षण कसं लावायचं. आता मात्र इक्वेशन पूर्णपणे चेंज झालेलं आहे. 12 चेंडू आणि 22 धावा. सामना होता कुठे, सामना आला कुठे. अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये ऋतिक घारबटच्या बॅटमधून आणखी एक घणाघाती स्ट्रोक बघायला मिळतोय. आत्तापर्यंत 2 षटकाराच्या साहाय्याने त्याने
खेळी सजवलेली आहे 2 षटकार आणि एका चौकाराच्या साहाय्याने. बघूया ही त्याची खेळी संघाला फायनलचा विचषक विंचवावा लागतो का. प्रत्येक मॅचमध्ये वेगवेगळा मॅच विनर बघायला मिळालेला आहे फकीरपाडा संघाकडून. या वेळेला बघूया कोण मॅच विनर होतोय किंवा प्रणय टेंगले सुद्धा कशा कमबॅक करतोय. पुन्हा जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला फ्री हिट असल्यामुळे पटापट या ठिकाणी क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने सजवलं होतं बघा. चांगलं कमबॅक केलं होतं गोलंदाजाने, परंतु दुर्दैवी असा फ्री हिटचा फटका होता आणि फ्री हिटचा फायदा मात्र मिळत नाहीये. फायदा मिळतो जरूर, जीवनदान मिळते ऋतिक गारबटला. धावसंख्येत 1 ची वाढ, धावसंख्या झाली 51 धावा. आवश्यकता आहे 11-21. इस बार देखिए गेंद हवा में खेलने की कोशिश, फ्लाई स्वीपर फील्डर तैनात है। बचे हुए 10 गेंदे और जीतने के लिए 20 रनों की आवश्यकता है। 10 चेंडू 20 धावांची आवश्यकता। धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 52 धावा। स्ट्राईकला पुन्हा एकदा फलंदाज ऋतिक गारबट यांच्यावरती पूर्ण जबाबदारी। फायनलचा सामना आहे आणि या फायनलचा किताब प्राप्त करायचा आहे तर नक्कीच टाइम ओव्हर झाले, पंच लक्ष असू द्या, यानंतर एक प्लेअर आतमध्ये घेण्यात येईल। ओहो, यावेळेला मोठा फटका, ऋतिक गारबट ऑन द फायर, चेंडू गेला सीमा पार, षटकार। निवाड धावसंख्या झाली ती धाव फलकावरती 58 धावा, 2 बाद 58। चांगली फलंदाजी, 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आहे। बचे हुए 9 गेंदे, 14 रनों की जरूरत। नऊ चेंडू 14 धावांची आवश्यकता। पुन्हा एकदा गोलंदाज प्रणय। रनवे में पुन्हा एकदा खराबी होते, पुन्हा एकदा रनवे मध्ये सज्ज होतील बॅटर। स्ट्राईकला ऋतिक गारबट, नॉन स्ट्राईकला नितेश हुले। मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी करणारे फलंदाज। ओहो, पुन्हा एकदा अपुल का फटका, 440 का झटका, चेंडू सीमा पार येतोय पुन्हा एकदा। 8 चेंडू 8 धावांची गरज। चांगली फलंदाजी करतात ऋतिक गारबट, मॅन फ्रॉम वर्सोली। कमालीची फलंदाजी करत असताना आपण पाहतोय कोहली प्रीमियर लीग 2025 पर्व पहिले आणि पर्व पहिल्यामध्ये दिमागदार आयोजन आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून। पुन्हा एकदा खोला टाकण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, रनआउटची संधी, मात्र चांगली रन द विकेट पंता हे दोन आहे फलंदाच्या माध्यमातून। चांगला हाय कॉन्टॅक्ट, धावसंख्येत 1 निवाड, धावसंख्या झाली ती धाव फलकावरती 65। 7 धावांची आवश्यकता, 7 चेंडू 7 धावांची गरज। सात चेंडू 7 धावांची गरज। स्ट्राईकला पुन्हा एकदा नितेश हुले। फटका फसला, क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक चेंडू खाली टिपलाय, झेल संपलाय, नितेश यांचा खेळ। 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता। डीजे गौरव चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज।
6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. सात चेंडू 7 धावांची गरज. आपण पाहतोय कोहली प्रीमियर लीगचा थरार ग्रँड फिनाले फायनल मध्ये कोण ता संघ जिंकणार. एक प्लेयर आतमध्ये घेतला का पंच. यस थँक्यू. क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही. मुझको राणा जी माफ करना, गलती मारो से हो गई. 6 चेंडू 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावांची गरज. फायनलचा सामना. पहिला चेंडू आयुष. मागच्या मॅच मध्ये आयुष्याने मेडन विकेट हॅट्रिक प्राप्त केली होती. तेच गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतील. ओहो पहिला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला. चेंडू गेलाय वन बाउंस सीमा पार. चौकार. और यहाँ पर देखिए पहली गेंद पर चौवा लगाकर टीम का स्कोर जा पहुंचा है. स्कोर कार्ड पर 69. जीतने के लिए 5 गेंदें 3 रनों की आवश्यकता है. 5 चेंडू 3 धावांची गरज. नॉन स्ट्राइक पे बैटर हमें आपण पाहतोय प्रतीक मलाव. अभ्यास आहे आयुष्य गोलंदाजीचा. आणि किती नॉन स्ट्राइक एंडला प्रतीक मलाव, स्ट्राइकला ऋतिक घारबट. ओहो पुन्हा वन हँड्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला धकडून दिला क्षेत्ररक्षक आहेत विघ्नेश कटोर. चांगली फेकी मात्र चांगली रन विकेट म्हणताय दोन्ही बॅटरच्या मध्ये. स्कोर लेवल धावसंख्या झाली ती 71. जिंकण्यासाठी 1 धावांची गरज. एका धावेची गरज. लाईट बंद करा. समोरची गाडी जी आहे ना समोर त्याची लाईट बंद करा जरा. गाडीचं ऑफ करा. बाईक कोणाच्या आहे समोर पाठीमागे. हा आणि हा विजयी फटका डुगू 11 फकीरपाडा. पहिल्या पर्वामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय जयेश लट अँड टीम.